हळूहळू चाला कुणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नये पोटे. तुकाराम महाराजांनी जे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे वेगवेगळे अभंग लिहिले त्यात काही काल्याचे अभंग आहेत. म्हणजे 11.5 वर्षांचा जो काळ आहे भगवान श्रीकृष्णाचा तो इकडचा आहे, गोकुळातला आहे. पुढचे 13.5 वर्षांचा जो काळ आहे तो मथुरेतला आहे. आणि पुढचा 100 वर्षांचा जो काळ आहे तो द्वारकेमधला काळ आहे. आणि मग गोकुळामधला जो काळ आहे त्या गोकुळामध्ये सुद्धा सुरुवातीच्या बालक्रीडा आहेत, नंतर गोपिकांसोबतच्या काही अनुभव आहेत, आणि नंतर मग काल्याचे काही अभंग आहेत. त्या काल्याच्या अभंगांमध्ये एक अभंग आहे, याल तरे यारे लागे. मला वाटतं हा अभंग जर समजून घेतला ना तर आपल्याला जगण्याची सुंदरता सापडेल. भगवान श्रीकृष्ण सोबतच्या असणाऱ्या सवंगड्यांना कुणीतरी आपल्यापैकी नेतृत्व केलं पाहिजे. नेतृत्व करायचं म्हणजे सगळ्यांनीच निवडणुका लढवायच्या आणि निवडून यायचं असं होत नाही. आपल्याकडे नेतृत्व म्हणजे फक्त पक्ष, संघटना, निवडणुका इथपर्यंतच मर्यादित आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज आहे. निसर्गाच्या संदर्भानं काम करण्यासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, समाजकारणासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, कला, क्रीडा, साहित्य, कुणीतरी नेतृत्व करणारं असावं लागतं. आणि नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं 4 पावलं त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावेत अशी भावना निर्माण होण्यासाठी नेतृत्वाकडे ते अधिष्ठान असावं लागतं. भगवान श्रीकृष्णानं आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वातून तो नेतृत्वाचा ठसा उमटवला. आणि मग आपल्या सख्या सोबत्यांना सांगितलं, याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. चला माझ्या मागे चला. आत्ता जर मी तुम्हाला म्हटलं चला माझ्या मागे, तुम्ही याल का? किती जण येतील? ते म्हणतील काय बाबा याच्या कुठून आधी लागता, कुठे न्यायचं आहे काय कोणास ठाऊक. आणि मी जर पुढे म्हटलं चला जेवायला जायचं आहे, किती जण येतील? थोडेफार येतील. बाकीचे म्हणतील जेवायला नेते म्हणजे याचा काहीतरी स्वार्थ दिसतोय. पण मी जर म्हटलं भरपेट जेवण देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे, आणि ज्याला यायचंय तेच या, मग मात्र सगळे येतील. तुकोबारायांचा अभंग इतका गोड आहे, याल तरी या रे लागे, यायचं असेल तर या. आणि पुढे जाऊन परत शब्द वापरलाय, अवघे माझ्या मागे मागे. एकीकडे म्हणतात याल तरी या रे लागे आणि पुढे म्हणतात अवघे. पहिल्यांदा फक्त ओपन या, नंतर इतर कॅटेगरीतले या, मग पुढच्या कॅटेगरीतले या. असलं कोणतीही कॅटेगरी नाही आहे भगवान श्रीकृष्णाकडे. भगवान श्रीकृष्णानं कोणतीही कॅटेगरीचं वर्णन केलेलं नाही. त्यांनी सांगितलं अवघे सगळेजण माझ्यासोबत या, अवघे माझ्या मागे मागे असा उल्लेख तुकोबारायांनी त्या अभंगामध्ये केला. आणि पुढे जाऊन काय म्हटलं, आज देतो पोटभरी, आज तुम्हाला मी पोटभर देणार आहे, पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. पण त्याच्यासाठी एक अड घातली आहे. काय अड घातलेली आहे? हळूहळू चाला, जरा दमानं घ्या, थोडंसं हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. कुणी कोणाशी न बोला म्हणजे संवाद साधू नका, व्यक्त होऊ नका असं नव्हे. आपल्याकडे बोलण्यामध्ये जो अहंकार येतो ना, माझ्यासारखा कोण, हे काहीही बोलू नका. हा अहंकार थोडासा बाजूला ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे, म्हणजे तुम्ही विषयानं कधीही पोट भरू शकत नाही. तुमच्याकडे जे विषय आहेत ते सगळे सांडून टाका, तेने भरू नका पोटे. आणि मग इतकं गोड सांगितलं तुकोबारायांनी. काय म्हणायचं या अभंगामध्ये की बाबांनो मी तुम्हाला पोटभर देणार आहे. मला सांगा, आपली सगळ्यांची धडपड सामान्य माणसाची कशासाठी सुरू असते? पोटासाठी. आपण म्हणतो काय चाललंय ते सगळं पोटासाठी चाललेलं आहे. आणि सगळं काही पोटासाठी असताना पोट भरलंय असं कधी झालंय का? जगामध्ये असा एक तरी माणूस आहे का ज्याला पोट नाहीये? पोट नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही. सगळी धडपड जर कशासाठी चाललेली आहे तर ती पोटासाठी चाललेली आहे. आणि तरी सुद्धा पोट भरत नाही. माणूस एकमेव प्राणी असा आहे की त्याचं लवकर पोट भरत नाही. म्हणजे तुम्हाला एक साधा दृष्टांत सांगतो. रस्त्यानं एक ट्रक चाललेली होती. त्या तांदळाच्या 2 गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ असे रस्त्यावरती पसरलेले होते. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. तिथून 4 चिमण्या चाललेल्या होत्या. त्यांनीही 4-4 दाणे घेतले. आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून पण बघितलं नाही. तिथून 4 गायी चालल्या होत्या. त्यांनी ओंजळभर सगळे आपलं धान्य घेतलं, खाल्लं आणि आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथून 4 माणसं चालली होती. मी सांगू का तुम्ही सांगता पुढचं? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं पुन्हा पुन्हा मागं वळून बघत होती. पोट भरत नाही. विषयांनी पोट भरणार नाही.
त्यासाठी तुकोबारायांनी साधना सांगितली, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. अहंकार वगैरे बाजूला ठेवा, थोडंसं दमानं घ्या, हळू घ्या. कबीरांचा खूप सुंदर दोहा आहे, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. कबीरांनी तर सांगितलं की सगळं इथे थांबणार आहे, श्वास थांबला का सगळं संपणार आहे, जरा हळूहळू चाला. काय तयार नाही मला सांगा बरं. ग्रामपंचायतवाल्यांनी शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत. काय तयार नाही आहे? सगळं तयार आहे, श्वास थांबायला फक्त उशीर आहे. ज्याला सगळं तयार आहे असं कोणती गोष्ट नाही आहे. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी सगळं संपलं. मला वाटतं श्वास थांबायच्या आत आम्हाला जगण्याचा आनंद घेता येईल का? श्वास थांबल्यानंतर जगण्याची कोणतीही संधी उपलब्ध नाही. कबीरांनी तर सांगितलं, श्वास थांबला का 4 जण येतील, उचलतील, घेऊन जातील आणि मग फूक दिनी जैसे होली, जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतील. देश देश के वैद्य बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. काय लिहिलंय कबीरांनी? कबीर सांगतात, वरतून एकदा निरोप आला का मग काही चालत नाही, आपल्याला इथून निघावं लागतं. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या पत्नी अलका मांडके यांनी एक हृदयस्थ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं की नीतू मांडके आणि अलका मांडके दोघेही पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजला शिकले. पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं आणि एकदा प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटलं, अलका, मी एवढ्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या, कधी जर मलाच हृदयविकाराचा त्रास झाला आणि अटॅक आला तर? पटकन अलका मांडकेंनी नीतू मांडकेंच्या तोंडावर हात ठेवला, असं बोलू नये. नाही पण कुणालाही येऊ शकतो, मला आला मग. त्यावरती अलका मांडके म्हटलं, तूच सांग मग मी काय केलं पाहिजे. मग या डॉक्टरला बोलव, त्याला फोन कर, याचा सल्ला घे, अशी चर्चा दोघांची सुरू होती. आणि अलका मांडके या भूल तज्ज्ञ आहेत. नीतू मांडके म्हटले, अलका, ते ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात की मला माझ्या आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की असा प्रसंग आमच्या आयुष्यात कधीतरी येईल. नीतू मांडके एक दिवशी प्रवासात होते आणि प्रवासात असताना अचानक नीतू मांडकेंचा फोन आला, अलका, छातीमध्ये कळ आली आहे, मला हृदयविकाराचा झटका आला आहे, मी जवळच असणाऱ्या हिंदुजा हॉस्पिटलला ॲडमिट होतो आहे, तू असशील तिथून पटकन हिंदुजाला ये. नीतू मांडके गाडी चालवत चालवत त्या हिंदुजापर्यंत पोहोचले, गाडीतनं खाली उतरले, त्या वॉचमॅनच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, पटकन स्ट्रेचर बोलव आणि मला त्या ICUपर्यंत घेऊन जा. ICUमध्ये नेलं. स्वतः नीतू मांडके, ज्यांनी 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर नीतू मांडकेंनीच ती शस्त्रक्रिया केली. ते नीतू मांडके स्ट्रेचरवरती लहान मुलासारखे पडून होते. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडके आल्या तशाच नीतू मांडकेंच्या जवळ गेल्या. नीतू मांडकेंनी अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि म्हटलं, अलका, यातून मी वाचेल असं मला आता वाटत नाही. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनची तयारी झाली. ऑपरेशन झालं. पुढचे 3 दिवस सगळे डॉक्टर, जगभरातले डॉक्टर फोन करत होते. सगळेजण काय करावं काय नाही याच्यावरती चर्चा करत होते. पण अखेर 3ऱ्या दिवशी नीतू मांडकेंची ज्योत मावळली. 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणारे, 10,000पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराच्याच झटक्यानं गेले. देश देश के वैद्य बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. 7 फेरे घेतो आपण लग्नात आणि त्या दिवशी आपण शपथ घेतो की पुढचे 7 जन्म आम्ही सोबत राहणार आहोत. आपल्याला माहीत आहे का 2 जोडीदारांपैकी आपल्या कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल, कुणाची सोबत किती दिवस आहे, आपल्याला माहीतही नसतं. जोडीदार निघून गेला की मग राहिलेला जोडीदार रडतो, दुःख व्यक्त करतो. कबीर म्हणतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे बिछड़ गई मेरी जोड़ी, बिलग बिलग कर तिरिया रोवे बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भाई साधो जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपल्याला एक पात्र मिळालेलं आहे, ते पात्र आनंदानं जगायचं. आयुष्यातल्या आनंदाच्या जागा आहेत ना, ठरवता आल्या पाहिजेत. पण आपण नको त्या गोष्टींना महत्त्व देतो आणि जवळच्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे आपण कमालीचं दुर्लक्ष करतो. पद, प्रतिष्ठा, अमुक तमुक या गोष्टींना महत्त्व नाही असं नाही आहे, पण त्याला
गरजेपेक्षाही आपण इतकं महत्त्व देऊन टाकलं आहे, त्याच्या तुलनेमध्ये मैत्री, संबंध, चांगुलपणा, मदतीची भावना, या भावनांना मात्र आपण महत्त्व देत नाही. परवाच मी एक आर्टिकल वाचलं, त्यात त्या लेखकानं असं लिहिलं होतं की मला स्वप्न पडलं की एका मोठ्या मॉलमध्ये मी खरेदीला गेलो आहे आणि खरेदीला गेल्यानंतर मला काय खरेदी करायचं होतं, मला हातमोजे आणि टाय खरेदी करायचा होता. हातमोज्यांची किंमत बघितली तर 12,000 रुपये होती आणि टायची किंमत 16,000 रुपये होती. अरे च्छा, म्हटलं 8,000 रुपयाला हातमोजे, 12,000 रुपयाला टाय, काय किमती आहेत. आणि म्हणून मी ते खरेदी न करता पुढे चालायला लागलो. पुढे काही गोष्टींच्या मी किमती बघितल्या तर एका नामांकित कंपनीचं घड्याळ फक्त 250 रुपयाला होतं आणि हिऱ्यांची अंगठी फक्त 500 रुपयाला होती. मी त्या विक्रेत्याला विचारलं, इकडं हातमोजे 8,000 रुपयाला आहे आणि हिऱ्याची अंगठी 500 रुपयाला आहे, हा असला कसला मॉल आहे. तेव्हा त्यानं सांगितलं, काल रात्री कुणीतरी मॉलमध्ये शिरलं होतं आणि त्यानं सगळ्या किमती आहेत ना, सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. याची किंमत त्याला चिटकवली, त्याची किंमत याला चिटकवली आहे. आपलंही अगदी तसंच झालं आहे. कुणीतरी आपल्यात शिरलं आहे आणि त्याने सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. चांगुलपणा, मैत्री, संबंध, मदतीची भावना, निसर्ग, समाज, या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण त्याच्या किमती आपण अगदी कमी करून टाकल्या. आणि ज्या गोष्टींना खरं तर फारशी किंमत द्यायला नको, त्या गोष्टींना मात्र आपण एवढे प्राईस टॅग चिटकून टाकले की त्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आयुष्य कधी सुरून जातं, कधी संपून जातं हे मात्र कळत नाही. आणि मग शेवटच्या टप्प्यावर असताना कळतं, अरेच्छा, ज्या गोष्टीची फारशी आवश्यकता नव्हती ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य वाया घातलं. आणि म्हणून अंतर्मनात कधीतरी डोकवायला हवं की आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत. मुळात मन ही संकल्पनाच आपल्यावरती अधिराज्य गाजवते. आपलं मन ठरवतं. असं म्हणतात की माणूस अगोदर मनात हारतो आणि मग रणांगणात हारतो. माणूस पहिल्यांदा मनात जिंकतो आणि मग रणांगणामध्ये जिंकतो. सुख, दुःख या सगळ्या संकल्पना मनाशी संबंधित आहेत. साधू संतांनी, अनेक विद्वान लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी मनावरती भाष्य केलं आणि सांगितलं, या चंचल मनाला जर तुम्हाला स्थिर करता आलं तर आनंदाच्या जागा सापडतील. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आम्ही आत्म्याशी संबंधित गोष्टींना सुख समजण्याऐवजी आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, साधनांनी माणसाचं आयुष्य सुलभ होईल, पण साधनांनी माणसाचं आयुष्य सुखी होईलच याची मात्र खात्री देता येत नाही. आणि सुख, आनंद या संकल्पना निवळ जर साधनांशी संबंधित असत्या, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण केवळ पैशांवरती, केवळ साधनांवरती सुख मिळवता येत नाही. आणि म्हणून आपण अंतर्मनात डोकवायला हवं. ज्ञानोबारायांचाच खूप सुंदर अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबांनी भ्रमर ही संकल्पना मनासाठी वापरलेली आहे आणि मनाला म्हणजेच भ्रमराला सांगितलंय, बाबा रे, तू इकडे तिकडे जे फिरतोय ना, थोडासा स्थिर हो. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू. तुमच्यामध्ये जे अवगुण आहेत ते एकदाचे सांडून टाका आणि जायचं कुठे? चरण कमळ दळू रे भ्रमरा. स्थिर व्हायचं, पण कुठे व्हायचं? चरण कमळ दळू. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुम्हाला संतांच्या चरणाजवळच जाऊन तुम्हाला स्थिर व्हावं लागेल तर तुम्हाला ते आत्मिक सुख मिळू शकेल. म्हणून सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून मनाकडे थोडंसं लक्ष देता येईल का? मन इतकं कमालीचं चंचल आहे, ते 1 मिनिट स्थिर राहत नाही. आणि कितीही स्थिर करायचा प्रयत्न केला तर पुन्हा आपण नको त्या गोष्टींच्या भोवती घुटमळत राहतो.